The magnetic field B inside a long solenoid having n turns per unit length and carrying current I when iron core is kept in it is ब्रॅकेट मध्ये दिलेले म्यू 0 इज इक्वल टू परमियाबिलिटी ऑफ वॅक्यूम मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी दिलेलं आहे काय हा क्वेश्चन 2016 आला होता त्याचा ए ऑप्शन आहे म्यू 0 एन आय इन ब्रॅकेट 1 मायनस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी बी ऑप्शन आहे म्यू 0 एन आय इंटू मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी सी ऑप्शन आहे म्यू 0 एन आय स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आणि लास्ट डी ऑप्शन दिलेला आहे म्यू 0 एन आय इन ब्रॅकेट 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ब्रॅकेट कंप्लीट. आता या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. आता आपल्याला मॅग्नेटिक फील्ड घ्यायचं आहे इनसाइड द लॉंग सोलेनॉइड आणि एन नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ दिलेली आहे. ओके मग या ठिकाणी आपण राईट करू मॅग्नेटिक फील्ड inside a long solenoid having n turns per unit length is given by. तर आता मॅग्नेटिक फील्ड जर घेतला तर त्याचा फॉर्म्युला असेल एन म्यू आय मॅग्नेटिक फील्ड एन म्यू आय. आता म्यू म्हणजे काय तर ते असतं परमियाबिलिटी पण ते फ्री स्पेसचं नसणार ते मिडियमचं असेल. ओके म्हणून याला म्यूच्या जागी आपण म्यू 0 इंटू म्यू आर टाकणार त्याचं रिझन देऊन टाकू म्यू इज इक्वल टू काय असतो म्यू 0 इंटू म्यू आर. व्हॉट इज म्यू आर रिलेटिव्ह परमियाबिलिटी पण आज रिलेटिव्ह परमियाबिलिटी असतो 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. या ठिकाणी आपण सर्वात पहिले लिहून घेऊ म्यू आर इज इक्वल टू 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. मग आपला बी भेटेल बी इज इक्वल टू एन म्यू 0 तसाच आणि म्यू आरच्या जागी 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इंटू आय. हे काम करतो फक्त आयला मी सुरुवातीला लिहून टाकतो म्यू 0ला स्टार्टिंगला घेऊन टाकू. ठीक आहे अरेंज करून घेऊ याला रिअरेंज. मग आपल्याला बी भेटेल म्यू 0 पहिले घेऊन टाकू म्यू 0 नंतर एन नंतर आय आणि नंतर ब्रॅकेटमध्ये राहिलं 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. ओके म्हणजे ऑप्शन आपल्याला प्रॉपरली मॅच होईल. ठीक आहे मग आपल्या या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर याचा असेल मग बी इज इक्वल टू म्यू 0 एन आय इन ब्रॅकेट 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर डी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन डी असेल. ऑप्शन डी म्हणजेच काय म्यू 0 एन आय इन ब्रॅकेट 1 प्लस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी ब्रॅकेट कंप्लीट.